आणि त्याच्यानंतर प्रत्येक विकेट करिता सेकंड इनिंगमध्ये आपण बघितलं होतं, कारण षटकार फक्त आणि फक्त भविष्यच्या बॅटमधून एक आलाय आणि सोहम आणि भविष्य त्यांनी दोघांनी एक एक विकेट घेतलेला आहे. आणि पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंगमध्ये किरण भोईर यांनी 2 षटकार ठोकले होते आणि त्यानंतर विकेट पहिले षटक हाताला होतं यशवंतने, त्यांनी एक विकेट घेतला होता. भावेशने एक विकेट घेतला आणि किरण भोईर त्यांनी देखील एक विकेट घेतला होता. म्हणजे एकंदर 2 षटकार आणि त्याच्यानंतर 3 विकेट. किरण भोईर आपण या प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते. 21 धावांची खेळी साकारली होती, 2 षटकार ठोकले होते आणि कारण भरतजी घाटाल सरपंच आहेत विद्यमान आपली, त्यांच्या वतीने ते कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर प्रत्येकीच्या गोलंदाजाने 2 विकेट घेतले होते, त्यांच्याकरता देखील ते पारितोषिक आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड इनिंगमध्ये देखील भावेश आपण देखील या, आपल्याकरता देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे. दरम्यान आमचे सहकारी समालोचक भिवंडीकर संदेशजी पाटील देखील ही स्पर्धा ऑनलाईन एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून देखील BPL बिनर प्रीमियर लीग स्पर्धेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्वीप केलेल्या चेंडूला गॅपमधून चेंडू निघून जातोय. कार्पेटचे सहारे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिझर्व्हमध्ये सज्ज आहे, मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जातोय सीमा पार. 1 का 4 हा चौकार. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार फलंदाज आपण पाहतोय कपिलच्या बॅटमधून. इथे या पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न खरं तर समोर खेळला जातो, मात्र चेंडू जातो या पॉइंट रिजनमध्ये. सिंगल आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. संजय आपण पाहतोय पहिले षटक करण्यासाठी आलेलं आहे. तर सलमी जोडी मैदानामध्ये कपिल आणि सुधीरच्या रूपाने मयुष इंटरप्राइजेस विपक्ष बी ग्रुप या 2 संघामधील आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. इथे चेंडूला ऑफ केलेला लॉफ्टेड फटका, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल मात्र ड्रॉप केला जातोय. या स्लॉफी वर्क आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा मिळतो फलंदाज सुधीर याला. या जीवदानाचा फायदा उचलून तो 2 धाव पूर्ण करतोय. आणि त्यानंतर सोहम आणि भविष्य आपण एक एक विकेट जो घेतला होता, आपल्याकरता देखील पारितोषिक होतं. आपण या सोहम आणि भविष्य. धावसंख्या 7. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहतोय भिनार प्रीमियर लीग 20-25 पर्व 3रं. आणि त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आदरणीय गणेश भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज संजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापीडायचं इन करून वळताना इथे मात्र सुरेख फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आणि पिलंजे गावचे माजी सरपंच आहेत आदरणीय अभय जी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम. आपल्याला विनंती आहे आपण आपल्या या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपलं बिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधले शेवटचा चेंडू. सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गिरीश वालंज मॅन फ्रॉम सैलार.
पहिले षटक मार्गस्थ आहे संजय या पहिले षटकात आलतोय. तर पुन्हा एकदा सामनागर फलंदाज सुधीर भोईर. इथे खोदून काढलेल्या खुल्ल्या टप्प्याचा चेंडू होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल या षटकाची देखील समाप्ती होती. पहिल्या षटक समाप्तीनंतर मयुरी सेंटरपाच्या संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 14 धावा. नेक्स्ट दोन्ही संघाच्या संघाने टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना ज्या दोन संघामध्ये असणार आहे ते दोन्ही संघ नायक. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल ध्रुवी 11 विपक्ष साई 11 या दोन संघामध्ये. या दोन्ही संघाने आपण रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल अर्णव अँड देवांश 11 विपक्ष सानवी अँड UV11 या दोन संघामध्ये. पहिले षटक समाप्त झालं आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी सुरुवात आपण पाहतोय मयुरी सेंटरपाच्या संघाची आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आता मात्र दूरच्या टोकावरून गोलंदाज समीर सज्ज होतोय. पावल्याच्या षटकामध्ये 14 धावा कुठून काढल्या त्या मयुरी सेंटरपाच्या संघाने. खास करून आपण पाहतोय सुधीर ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर तो फलंदाजी करतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज कपिल एका चौकाच्या मदतीने वैयक्तिक 5व्या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. पावल्याचे षटक समाप्तीनंतर विखुरली शतक्षण पाहायला मिळते. मात्र अजूनही दोन शतकचे 30 सर्कलमध्ये आहेत जे 20 स्टेपमध्ये आहेत. थर्डमॅन फायनल एक 30 सर्कलमध्ये तैनात केला गेलेला आहे. इतर क्षेत्रक्षक डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. पोल केलेल्या चेंडूला आखो टप्प्याचा चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार. पहिल्याच चेंडूवर पहिला षटकार. आणि गोलंदाजाकरिता एक सुवर्ण संधी आहे. विशू सुभाकर यांच्या वतीने जर का विकेटची एंट्री घेतली तर गावदेवी धाबा इथे मात्र मेजबानी दिली जाणार आहे. स्पेशली ऑफर आहे विशू सुभाकर यांच्या वतीने गोलंदाजाकरिता ही सुवर्ण संधी आहे. नक्कीच आपण बघतो सुधीर भोईर जे पेशाने ॲडव्होकेट आहेत वकील आहेत आणि नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये नेहमीच चालींचं थैमान असतंय. ही चाल देखील त्यांची चांगली पाहायला मिळते. इथे मात्र त्यांची चाल फसली जाते. कमबॅक करताना आपण पाहतो गोलंदाज समीर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फलंदाजी जाता पण सुधीर याने केलेलं एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. जो अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे पूर्णपणे झोकून देताना आपण पाहतोय. खरं तर एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांनी या BPL स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये दाखवून देखील दिलेलं आहे. पळवांचा वापर करून फटका केलेला आहे. समोर केलेला आहे आपण पाहतोय ऑफ साईडला मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करते. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ते 21 वर 21 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय BPL बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील मयुरी सेंटरपाच्या विपेक्ष B ग्रुप या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. समीर दुसरं षटकात चालतोय. फ्लिक केलेल्या चेंडूला केवळ मनगटाचा वापर करताना दिसतोय फलंदाज. एक धाव पूर्ण. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळतोय. या दोन धावीने संघाची धावसंख्या 23. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. आपण बघतोय दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल देखील पाहायला मिळत आहे. खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान देखील केला जातोय. फील्डमध्ये परिवर्तन केलं जातं. आता मात्र लॉंग ऑन रिझनमध्ये एक क्षेत्रक्षक तैनात केला जातोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. पलटी शॉट रिव्हर्स फटका केलेला आहे मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. पॉइंट रिझनमध्ये मिसफील्ड पाहायला मिळते. एकचं रूपांतर 2 मध्ये करताना फलंदाज 2 धाव पुन्हा एकदा पूर्ण केलेल्या. त्या 2 धावांनी संघाची धावसंख्या सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी 25 धाव पाहायला मिळत आहेत. समीर पुन्हा एकदा दूरवरच्या टोकाकडून. इथे मिस टाइम फटका होता.
एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. चेंडूपर्यंत खरं तर क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेलं नाही. या सिंगल संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 26 दोन षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर 13च्या सरासरीने प्रदेश षटकामागे धावा झळकलेल्या आहेत मयूर सेंटरपाजेस या संघाने. ड्रिंक्स ब्रेक्स आपण पाहतोय मैदानामध्ये. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण पाहतोय फिनार प्रीमियर लीग 20-25 पर्व तिसरं. या स्पर्धेचं तिसरं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. या पहिल्या वर्षाचा विचार केला तर BPL 2023चा विजेता संघ सानवी आणि UV11 हा संघ ठरला होता. ज्या संघाचे ऑनर किरण रमेश भोईर होते, ज्यांच्या संघाने नुकतंच किंवा मागील सामन्यात विजय देखील संपादन केला आणि मॅन ऑफ द मॅचचं देखील पारितोषिक किरण रमेश भोईर यांनी पटकावलेलं आहे. त्यानंतर गेल्या वर्षीचा विचार केला तर गेल्या वर्षी या स्पर्धेचं दुसरं वर्ष होतं, ज्या स्पर्धेच्या मध्ये किरण बालाराम भोईर फॅम टीम स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान या संघाने या विजेतेपद पटकावलं होतं आणि हे स्पर्धेचं तिसरं वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज पवन. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 26 13ची सरासरी प्रति षटकामागे राखलेली आहे आणि जमीनची बाजू आपण बघतोय प्लस पॉईंट मयूर सेंटरपाच्या संघाने कुठल्या प्रकारचा गडी गमावलेला नाही. दोन्ही सामनेला मैदानामध्ये आपण पाहतोय कपिल आणि सुधीरच्या रूपाने. पवन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल तर सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज कपिल. कपिल घाटाला नक्कीच आपण पाहतोय सध्या सारखे एंडला आपण पाहतोय. तर नॉन स्ट्राईकला सुधीर भोईर पाहायला मिळतोय. पवन टू कपिल कट करण्याचा प्रयत्न थर्ड रिझनमध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. स्ट्राईक रोटेट केली जाते या सिंगलने. संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 27. कपिल घाटाला आपण बघतोय नेहमीच स्पोर्ट्स भिनार संघाकडून जो रेग्युलरचा संघ आहे त्या संघामधून प्रणव भोईरच्या जोडीला नेहमीच सलामीला पाहायला मिळतोय आणि इथे देखील सलामीला आपण त्याला पाहतोय. इथे पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. इष्टाकावर रिझनमध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण करतात. या दोन धावने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 29 आपण सामना पदवी मयूर सेंटरपाचे विपक्ष बी ग्रुप या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ पवन तिसरं षटकात आलोय. इथे ऑन साईडला क्षेत्ररक्षक स्क्वेअर रिझनमध्ये सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतील एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या 30 वर पोहोचते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 30. मोठ्या नक्कीच लक्ष्याकडे लक्ष असणार आहे आता मात्र मयूर सेंटरपाचे या संघाचं, कारण अजूनही इथून 10 विकेट शेष आहेत. इथे चेंडू जातोय थर्ड रिझनमध्ये. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. बॅटची आउटर एज घेऊन चेंडू थर्ड रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला होता. फक्त सिंगल रन्स सिंगलपेक्षा अधिक नाही. येणाऱ्या फलंदाजामध्ये लिटिल मास्टर ऑफ भिनार सुनील भोईर याचे येणे देखील बाकी आहे आणि आता मात्र तोच फलंदाजासाठी जातोय. पहिला फलंदाज बाद होताना सुधीर भोईर ज्यांनी बाद होण्यापूर्वी चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. आता तो बाद झाल्यानंतर आता मात्र संघाचा संघनायक सुनील भोईर खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. वेलकम दीपक भोईर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे कॉम्बॉक्स मध्ये. जे आमचे फूड मिनिस्टर आहेत, अन्न पुरवठा मंत्री, आणि त्याचबरोबर सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग जो आहे, सर्व आपले मान्यवर आहेत, सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था झालेली आहे. 19 धावांचा नक्कीच योगदान दिलं होतं सुधीर भोईर याने. आता मात्र खेळपट्टीवर आपण पाहतो सुनील भोईर आणि कपिल घाटाली जोडी.
इथे जोरदार अपील एजन गॉड पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि आल्या पावली माघारी परताना आपण पाहतो तू चला या मग या अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते मयुरी सेंटर बजाज संघाची. बॅक टू बॅक दोन फलंदाज इथे बाद झालेले आहेत. या अगोदर बाद झालं होतं सुधीर भोईर आणि त्यानंतर बाद होताना सुनील भोईर देखील पाहायला मिळतोय. आणि खेळाडू जे आहेत आणि सर्व प्रेक्षक मान्यवर आहेत, कोणीही जाऊ नका, आपल्याकडे जेवणाची व्यवस्था आहे. सर्वांना विनंती आहे आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि ती व्यवस्था आपल्याकडे जेवणाची आहे. विनंती असेल. दोन फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज सुधीर बाद झाला होता आणि त्यानंतर बाद होताना आपण पाहतोय सुनील भोईर. 31 धावसंख्येवर दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज मात्र जयदास मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज पवन तर सामन्याकडे फलंदाज जयदास. इथे चेंडू जातोय कव्हर रिजनमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र आणखीन एक फलंदाज बाद होताना धावचीच्या रूपाने. पहिला फलंदाज 31 धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 31 धावसंख्येवर आणि तिसरा फलंदाज 32 धावसंख्येवर बाद होतोय. 32 धावा आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल ध्रुवी 11 विपक्ष साई 11 या दोन संघामध्ये. सध्या तिसरा सामना आपण पाहतोय मयुरी सेंटरचे विपक्ष बी ग्रुप या दोन संघामध्ये. न्यू बॅटर ललित आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय बी ग्रुप संघाकडून विशाल. शेवटचे षटक दूरवरच्या टोकाकडून हाताळण्यासाठी विशाल तयार झालेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. 3 षटकाची समाप्तीनंतर आपण पाहतो धाव फलकावर धावा झालेल्या त्या 32 आणि शेवटच्या षटकात मात्र मार्गस्थ होईल. विशाल आपल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. आपण पाहतो या डीपला शतरक्षक तैनात केले गेले आहेत ज्यामध्ये डीप स्क्वेअर लेग आता पाहायला मिळतोय. मिड विकेट डीपमध्ये लॉंग ऑन पाहायला मिळतोय ऑन साईडला. लॉंग ऑफ साईडला आपण पाहतोय एक्स्ट्रा कोरिजन डीपमध्ये आणि पॉइंट देखील डीपमध्ये तैनात केले गेले आहे. फुलटा चेंडू समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षकाने अंगाने चेंडू अडवलेला आहे. तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतोय आपल्या संघासाठी या 2 धावांचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक मात्र 2 धाव आपल्यामध्ये जोडल्या जात आहेत आणि 2 धावने संघाची धावसंख्या 34 वर पोहोचते. 34 शेवटचे षटक मार्गस्थ असताना मयुरी सेंटरचे नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय ऑन साईडला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. फक्त एकच धाव असणार आहे आणि फलंदाज देखील धावबाद. फॉलोअप विकेट जर बघितलं तर पहिला फलंदाज 31 धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 31 या धावसंख्येवर, तिसरा फलंदाज 32 या धावसंख्येवर आणि चौथा फलंदाज 35 या धावसंख्येवर बाद होताना पाहायला मिळतोय. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्कोरवर 35 आणि नवीन फलंदाज
विनोद दास 6व्या क्रमांक करण्यासाठी मैदानामध्ये गेलेला आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉसकडे वळणार आहोत. बिहार प्रीमियर लीग 20-25चं हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. या वर्ष तिसरं आपण पाहतोय. इथे फोर्स केलेला चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक, चेंडू निघून जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा पार 6 धावांचा षटकार. अखेर मोठा फटका आपण बघतोय फलंदाज कपिल घाटालच्या बॅटमधून. घाटाल हे तो घाटे में नाही. पुन्हा एकदा चेंडूला उडवण्याचा प्रयत्न, यावेळी मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, या विकेटचं पतन. फलंदाज बाद. कपिल घाटाल याची गेली संपुष्टात. वा, आणि आता मात्र नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलेला आहे भूषण. कपिल घाटाल याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 20 धावांचं योगदान दिलं. दोन्ही सलामीरांनी चांगली कामगिरी केलेली आहे. सुधीर याने 19 धावांचं योगदान दिलं होतं आणि कपिल घाटाल याने 20 धावांचं योगदान दिलेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 41 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील शेवटचे 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचे षटक असेल तो गोलंदाज विशाल दूरवरच्या टोकाकडून तर सामना करेल फलंदाज भूषण. नुकताच केल्पेटर केलेला नौका फलंदाज पाहायला मिळतोय. फॉरेनकडून सज्ज होता गोलंदाज विशाल पाहायला मिळतोय. विशाल टू भूषण. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू, अगदी हलवर चेंडू हाताळला होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. चांगल्या चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज विशाल यांनी नक्कीच आपण पाहतो एकच विशाल फटका घेण्याची संधी फलंदाजांना दिलेली आहे. त्यानंतर पुणे जखडून पकडून ठेवलेलं आहे फलंदाजांना. एकच षटकाचा अपवाद वगळला तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. इथे या 55 फूट आकाशाकडे 5 चित्रपणे फलंदाज बाद. तर अशा प्रकारे
आणि टॉस मात्र इथे केला जाणार आहे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि BPL असा आवाज दिला होता परंतु टॉस इथे जिंकलेला आहे ध्रुवी 11 या संघानं. मान्यवरांचे आभार. विनंती असेल आपण आपल्या मंचावरती विराजमान व्हावं आणि त्यानंतर आपण ध्रुवी 11 संघाचे कर्णधार आपल्यामध्ये आहेत. टॉस जिंकलेला आहे. सर्वात पहिले निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. कारण प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी टॉस जिंकला की मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत असतात. कारण फिल्डिंग करण्यामागचं काही कारण हे मात्र आणि काही गेम प्लॅनिंग काय असू शकते काही सांगू शकाल? कारण इथे टार्गेट सेट समोरचा संघ टार्गेट किती सेट करतो त्याच्यानंतर मग आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू. बाकी काय रिझन. यस अगदी टॉस जिंकल्याच्या नंतर मात्र एक समोरच्या संघाला अगदी टार्गेट किती बनवेल आणि रनचेसमध्ये आम्हाला धावा बनवायच्या आहेत असा अगदी खूप चांगल्या प्रकारे अगदी माइंडसेट बनवलं आहे. परंतु फिल्डिंग करते असताना तुमच्याकरिता मात्र असं किती टार्गेट असेल की रनचेसमध्ये धावा चेसिंग करण्याकरिता तुम्हाला इझी जातील आणि अशा किती धावा असतील? प्रथम सांगतो की साई इलेव्हन हा सर्वात म्हणजे चांगला संघ आहे BPLचा. 8 संघामध्ये माझा संघ सगळ्यात कमजोर आहे. आमच्या स्पॉन्सरनी सांगितले की तुम्ही फक्त 3 मॅच खेळून काढा, पुढचा पुढे बघू आपण, पण आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. यस क्या बात आहे. समोरच्या संघावर एक थोडंसं असमाधान टाकण्याच्या तयारीमध्ये असणार आहेत. परंतु आज तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षामध्ये संपूर्ण गावाला एकत्र करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि अशा वेळेला सर्व खेळाडू एकत्र येतात. आपल्या गावातील समस्त नागरिक आहेत आणि फार चांगल्या प्रकारे योगदान सहकार्य या संपूर्ण बिनार प्रीमियर लीगला दिलं जातं आणि या संपूर्ण बिनार प्रीमियर लीग 2025 जे आयोजन केलेलं आहे याविषयी आणि संपूर्ण जी कमिटी आहे त्यांच्याविषयी आपलं मत काय असेल आणि काय सांगू शकाल? मी प्रथम ग्रामपंचायत बिनारचा आभार आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप चांगलं आयोजन करते आणि त्यांचं आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. ते सपोर्ट करतात म्हणून आम्हाला खेळायला भेटते. पण प्रत्येक खेळाडूने एक स्ट्रॅटर्जी ठेवा की कुठला निर्णय जर गलत झाला तर मान्य करा आणि बाहेर निघा. बाकी काही नाही. यस क्या बात आहे. म्हणजे खेळाडू वृत्ती दाखवणं देखील गरजेचं आहे. जो पंचांचा निर्णय असेल तो मात्र अंतिम स्वीकारा आणि त्याच्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे गालबोट लागणार नाही याची परिपूर्ण दक्षता घ्या. फार चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया ध्रुवी 11 या संघाच्या कर्णधाराने दिलेला आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत साई 11 संघाचे कर्णधार. कारण सर्वात पहिले टॉस जर का जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? घेतली असती. आणि थोडंसं मनाची विरुद्ध झालेलं आहे. प्रथम बॅटिंग करायची आहे कारण तुमच्या टीममध्ये प्रणव भोईर काही खेळाडू आहे. प्रणव आहे, त्याच्यानंतर संदेश बखारे आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानेच प्रणवचा आपण जर विचार केला ना तर आज एक रायझिंग प्लेअर म्हणजे एक उगवता सितारा आपल्या टीममध्ये आहे आणि महत्त्वपूर्ण तुमच्या टीममध्ये एक जास्तीत जास्त जबाबदारी मात्र कुठल्या खेळाडूंवर असेल आणि काय म्हणाल? जबाबदारी तर प्रणववरच असणार आहे. पण कागदावर बघितलं टीम चांगली म्हणून चालत नाही. ग्राउंडमध्ये चांगला खेळ केला पाहिजे आणि सर्वांकडून अपेक्षा आहे का सर्व 11च्या 11 प्लेयरांनी परफॉर्म केला पाहिजे तरच मॅच जिंकते. आणि यस क्या बात आहे. 11 खेळाडूंचा परफॉर्मन्स मात्र चांगला राहिला पाहिजे. फार चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बेस्ट ऑफ लक. आणि त्यानंतर मात्र ध्रुवी 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग करता इन्व्हाइट केले साई 11 या संघाला आणि जाऊया आपल्या कॉम्बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आणि त्यानंतर आपण स्वागत सत्कार आणि सन्मानाकडे आपण जाणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपले पिलंजे गावचे माजी सरपंच आदरणीय अभयजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करेन आदरणीय विनोदजी भोईर 90 आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची कालानुरूपे एक स्मरणार्थ आठवण म्हणून राहील आणि ते सन्मानाचे देऊन त्यांना पण सन्मानित केलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय अरुणजी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि मधुकरजी भोईर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. अरुणजी पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. फार एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण करतोय. आणि त्यानंतर आपण सानी बिनार सोसायटीचे आदरणीय लाटे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि बंडूजी भोईर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण लाटे साहेबांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. बिनार सेवा सोसायटी आदरणीय
लाटे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना देखील आपण इथे सन्मानित करणार आहोत. बंडूजी भोईर साहेबांचे शुभ हस्ते लाटे साहेबांना देखील आपण सन्मानित केलेलं आहे. साठी धन्यवाद. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या कमेंट्री पॅनलमध्ये देखील आपण जाणार आहोत आणि धन्यवाद. सर पी ग्रुप या संघाने प्रथम बॅटिंग केलेलं आहे. मयूर एंटरप्राइजेस या संघाने पहिलं बॅटिंग केलेलं आहे आणि त्यामध्ये 41 धावा बनवल्या आणि 44 धावांचं लक्ष्य मात्र समोर सेट केलं असताना सेकंड इनिंगमध्ये याच धावा रनचेसमध्ये मात्र पहिला धक्का बसला आणि त्याच्यामध्ये बाद झाले विशाल, परंतु संजय घाटाला आहेत आणि त्यानंतर मात्र यश भोईर मैदानाच्या आतमध्ये इनायत क्रमांक 3 वरती दाखल झालेले आहेत. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. हवा तसा बॅट आणि बॉलमध्ये आज कनेक्टिव्हिटी मात्र जुडली नाही आहे आणि त्याच्यानंतर मात्र हा बॉल चांगला रिलीज केला कपिल घाटाळने. फार चांगला अनुभव आहे कपिलकडे सुद्धा, कारण आज फार कमी वयामध्ये असे अनेक यंगस्टर आहेत, युवा खेळाडू आहेत की त्यांनी देखील मात्र आपल्या नावाचा बोलबाला कायम ठेवला आहे. परंतु धावा लागलेल्या आहेत, धावफलकावर 4 धावा ज्या बनलेल्या आहेत. प्रत्येक संघाचा अगदी बिग झोन, स्ट्रॉंग झोन, एक सगळ्या गोष्टी पूर्ण परिपाक झालेल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या वेळेला कपिल आहे गोलंदाजीमध्ये 4 धावा त्याने आतापर्यंत खर्च केला. विशालला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि त्याच्यानंतर मात्र पुणे राईट राऊंड द विकेटने या वेळेला मात्र ऑन साईडला जबरदस्त सरळ करारी प्रहार, बॉल सरळ पाठवलाय बिनारकरांच्या भेटीला, षटकार. मात्र बॅटच्या रडारवर मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन घडवलं आणि सरळ फार चांगल्या प्रकारे बॉटम यांचा वापर देखील केला होता संजय घाटाळने आणि सरळ बॉल देखील पाठवला 6 धावांकरिता. ज्या वेळेला मात्र पॉइंटला गेले फिल्डर आहेत, बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल सरळ फिल्डरच्या वरून बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. लागलं जातात धावफलकावर 14 धावा बनलेल्या आहेत आणि पहिले षटक जे आहे ते देखील संपलेलं आहे. तर विशेष या मैदानाचा आणि जे खेळपट्टी आहे ती दोन्ही बाजूंनी मात्र खेळवताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पहिलं षटक जे आहे ते संपलं आणि तब्बल दरवर्षीप्रमाणे जर आपण बघितलं ना तर पर्व 3रं आहे, म्हणजे जवळपास 1 वर्ष 12 महिने 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे
आणि 31,53,06,000 सेकंद इतका मात्र प्रत्येक वर्ष या स्पर्धेकरता मात्र प्रतीक्षा करावी लागत असते. आणि बिनार प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये तिसरी मॅच आपण पाहतोय. आणि त्याच्यानंतर मात्र पहिलं षटक संपलं 14 धावा आणि 42 धावांचं हे लक्ष आहे. म्हणजे सकाळच्या 17 पासून जर आतापर्यंत आपण पाहिलं ना तर त्यामध्ये जवळपास 44 धावांपर्यंत मजल मारलेला आहे. म्हणजे 43 धावा बनल्या होत्या दुसऱ्या मॅचमध्ये, 43 धावांचं लक्ष होतं. पहिल्या मॅचमध्ये 37 धावा बनल्या, 38 धावांचं लक्ष होतं. या मॅचमध्ये 41 धावा बनल्या, 42 धावांचं टार्गेट हे मात्र सेट केलं. आणि फार एक चांगला नियम आपल्याला देखील पाहायला मिळाला का 40+ खेळाडू आहेत त्यांच्याकरता देखील फार चांगला जो नियम आहे आणि त्यांच्याकरता देखील पारितोषिकं अतिशय चांगल्या प्रकारे काही ठेवलेले आहेत. म्हणजे त्यांना देखील फलंदाजीमध्ये पुढे प्रमोट केलं जातं आणि गोलंदाजीमध्ये देखील त्यांना पुढे प्रमोट केलं जातं, हा नियम आहे. आणि अशातच धावा देखील मात्र ज्यावेळेला 42 बनलेले आहेत ना आणि या 42 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2चा स्पेल आहे सुधीर भोईर. यावेळेला मात्र थोडंसं वेट फॉर वॉच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता यशने आणि त्याच्यानंतर मात्र थोडीशी रिक्स घेतली आणि त्याच्यानंतर मात्र यस नो करता करता मात्र सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये संजय घाटाल पोहोचला नाही. स्वतःवर झालाय नाराज आणि डायरेक्ट निशाण साधला एस्टनवर. फार मोठी विकेट संजय घाटाल पाबलीच्या रस्त्याला. अस्कर एका बाजूचा आपण जर विचार केला तर संजय घाटाल हे सेट झालेले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असताना त्याने मात्र थोडीशी रिस्क घेतली, थोडीशी कॉलबॅकची कमतरता आपल्याला जरूर पाहायला मिळाली. आणि कुठल्या प्रकारे कॉलबॅक नव्हता मित्र म्हणेन आणि इनडायरेक्टली धाव घेण्याचा प्रयत्न जो झाला आणि अशातच मात्र सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोचला नाही आणि रन आऊटच्या रूपाने ज्यावेळेला हा फार मोठा धक्का बसलाय या बी ग्रुप या संघाला. परंतु 2 विकेट गेले. विशाल आणि संजय टॉप ऑर्डर करण्याकरता गेलेले फलंदाज बाद झाले. यश आहे, समीर आहे, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. परंतु धावा ज्या आहेत त्या धाव फलकावर लागलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत 14 म्हणजे पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर कुठल्या प्रकारे धाव आली नाही आणि थोडीशी रिक्स घेतली. जबरदस्त बॉल देखील चांगला हाताळला होता. परफेक्ट खोलवर डप्पाचा बॉल हाताळला होता सुधीर भोईरने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गावर तयार झालेत. यावेळेला हॅलोवरपणे फक्त आणि फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल ढकलला हॅलोवरपणे. अगदी परिपूर्ण बॅकलिपचा वापर केला समीरने. गेल्याबरोबर एक सिंगल धाव मात्र त्यांनी कन्वर्ट केली आणि एका सिंगलने रन बनलेले आहेत 15. सेकंड ओव्हरचा स्पेल आहे सुधीर भोईर गोलंदाजीमध्ये. 2 धक्के देखील दिले, 2 विकेट पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर मात्र 15 धावा लागल्याच्या नंतर ज्या 42 धावांचं लक्ष आहे 40पेक्षा अधिक धावा तुमच्याकडे कन्व्हिन्सिंग करणारी टोटल ही मात्र बनली जाते. यावेळेला मात्र हलकासा अपील पंचांकडे आणि त्याच्यानंतर मात्र दुसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न चालू आहे. रनआउटची संधी आहे आणि स्लेक बायचा इशारा पंचांनी दिलेला आहे. हलकासा स्लॉक स्पिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आणि रन आउटच्या रूपानं फलंदाज बाद झालेत. यश कारण याच 42 धावांचा पल्ला जर का तुम्हाला गाठायचा असेल ना तर ज्या प्रकारे म्हणतात ना की एखाद्या पर्वत रांगेतून वाहणारा झरा कधीच विचारत नाही आहे की तो समुद्र किती दूर आहे. आणि एखादं उंच शिखर गाठायचं असेल ना तर स्वतःला झिजावं लागतं तरच आकाशात उंच भरारी घेऊ शकता. परंतु इथे 42 धावांचं लक्ष आहे, 42 धावांचा पाठलाग करता आहे. अशा वेळेला मात्र 16 धावा धावफलकावर लागल्या जातात आणि रनआउटच्या रूपाने 2 विकेट या ओव्हरमध्ये गेलेत. आत्तापर्यंत काय गोलंदाजी चालू आहे, जबरदस्त गोलंदाजी. यावेळी हलकासा कट करण्याचा प्रयत्न केला. लेग कटर बॉल आहे, वेट फॉर वॉच पद्धतीने खेळलेत. डीप पॉईंटला बॉल फक्त आणि फक्त ढकलून दिला होता. तिकडे फिल्डर आहेत कव्हर पॉईंटला आणि त्याच्यानंतर मात्र 2 धावा आलेल्या आहेत. म्हणजे 2 धावांनी धाव फलक जो आहे तो देखील पुढे जाईल. म्हणजे 18 धावा धाव फलकावर लागल्या जातात. कारण परिपूर्ण ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही
टॉस जिंकता आणि जिंकल्याच्या नंतर मात्र ज्या वेळेला सर्वस्वीपणे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला जातो ना, त्या वेळेला मात्र तुम्ही कमी धावा देऊ शकता किंवा खर्च करू शकता असं नाही आहे. म्हणून प्रत्येक मॅच तुमच्याकरता एक नवीन चॅलेंज आहे. यावेळेला देखील मात्र थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चालू होता. या वेळेला देखील मात्र रनआउटची संधी मात्र जरूर आली होती. सुरक्षितरित्या क्रीजमध्ये समीर मात्र पोहोचला. पवन आहे ऑन स्ट्राईकला केलं असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. परत एक सिंगल आली आणि सिंगलने धाव फलक आहे तो देखील इथे पुढे झाला. म्हणजे धावा लागल्या जातात. 19 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे आणि 19 धावा ज्या लागलेल्या आहेत म्हणजे जवळपास अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 13 बॉलमध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची हलकीची गडा घेतली होती आणि शॉर्ट थर्डमॅनला गली क्षेत्रामध्ये हा बॉल पुढे गेला आणि त्याच्यानंतर मात्र सिंगल आली. सिंगलने 20 धावा फलकावर लागल्या जातात. म्हणजे 2 षटके इथे संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात धाव फलकावर 20. म्हणजे येणारे बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये अजूनही जवळपास 22 धावांची आवश्यकता आहे. 22 धावा अजूनही बनवायच्या आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. त्यामध्ये 3 विकेट गेलेत. यश, विशाल आणि संजय घाटाल. परंतु समीर आणि पवन आहे मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण. कारण सातत्य जे आहे ना ते सातत्य मात्र फलंदाजांना ठेवावं लागेल. कारण जे रनआउटच्या रूपाने विकेट गेले ते विकेट थांबावं लागतील. आणि दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे ॲज अ सिंगल डबल धावा ज्या स्कोर बोर्डला चांगल्या प्रकारे मेंटेन केल्या जातात ना त्या धावा देखील थांबवण्याचा तिसऱ्या षटकामध्ये प्रयत्न केला जाईल का हा देखील प्रश्नाकडे आहे. परंतु येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता असताना प्रत्येक षटकामध्ये 11.00 च्या सरासरीने धावा सुद्धा बनवायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे. जबरदस्त पर्व तिसरं आहे. भिनार प्रीमियर लीग 2025 चं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये आरंभ शुभारंभ मात्र या स्पर्धेकरिता झालेला आहे. आदरणीय महादेव जे घाटाल साहेब यांचं देखील फार मोठं योगदान असतं त्या संपूर्ण स्पर्धेला. त्यांच्या वतीने मात्र आपण उद्घाटन सोहळा पार पाडला आणि संपूर्ण भिनार ग्रामपंचायत जी आहे त्यांचा देखील फार मोठा वाटा आहे या भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये. कारण त्यांच्या वतीने देखील अगदी चांगलं सहकार्य केलं जातं आणि कंपल्सरी ड्रेसिंग जो आहे ड्रेस कोड देखील आपल्याला पाहायला मिळतो अतिशय चांगल्या प्रकारे. रंगीबेरंगी कलरफुल ड्रेसेस आणि त्याच्यानंतर मात्र प्रत्येक टीममध्ये जवळपास 14 ते 15 खेळाडू आणि अशा प्रकारे संपूर्ण गावाला एकत्र करण्याचं काम आज भिनार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून केलेलं आहे. येणारे 12 बॉल आहेत म्हणजे बॉलिंग क्रमांक 3 म्हणजे गोलंदाजीमध्ये गोलंदाज भूषण सज्ज झालेले आहेत. सुधीर भोईर आहेत पेशाने वकील आहेत ॲडव्होकेट आहेत. फार चांगला अनुभव आहे. टेनिस बॉल क्रिकेट ते देखील फार चांगला खेळतात. परंतु हा सर्वस्वीपणे जो अनुभव आहे ना तो या मॅचमध्ये झोकावा लागणार आहे. कारण येणारं तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये भूषण यांच्यावर मात्र जबाबदारी इथे दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय मुकेश जी भोईर साहेब जे उद्योगपती आहेत त्यांचं देखील आपल्यामध्ये उपस्थित शुभागमन झालेलं आहे. उपस्थित झालेत. वेलकम भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. परंतु जसा बॉल थोडासा खाली राहिला होता आणि त्याच्यानंतर मात्र ऑन साईडला डीप फॉरवर्डला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. परंतु एक सिंगल मिळेल आणि सिंगलने धाव फलक आहे तो देखील पुढे झाले. ॲज अ मिटलच्या पद्धतीने 21 रन ज्या बनलेल्या आहेत. 42 धावांचं रनचेस आहे. रनचेसमध्ये धावा बनवताना बी ग्रुप चे 3 विकेट गेलेत आणि 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकात देखील सुरुवात झाली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर सिंगल घेतली म्हणजे ऑन साईडला अलॉंग द कार्पेटचा आणि बॉल देखील डीपमध्ये गेला होता. स्ट्राईटम ओव्हर द विकेटने सेकंड बॉल आहे. अगोदरच बॅटचा फेस ओपन केला पवनने. बॉलच्या सर्वात पहिले जर का तुम्हाला एखादा मोठा फटका जर का तुम्हाला टिअर करायचा असेल आणि एखादा मोठा फटका जर का तुम्हाला यूज करायचा असेल ना तर त्याकरिता गोलंदाजाची लाईन ही मात्र ओळखणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशा वेळेला मात्र असं बॉलच्या लाईनमध्ये जाणं इम्पॅक्ट गरजेचं आहे.
आणि थोडंसं बाहेरच्या बाजूने बॉल देखील खेळवला होता. बॅटचा फेस देखील अगोदर ओपन केला पवनने आणि बॉल देखील निर्धाव गेला. यावेळेला मात्र ऑन साईडला बॉल उडवलाय आणि पाठवलाय सरळ फेकून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. समोर ज्या प्रकारे आपलं ध्येय स्पष्ट असलं ना की मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि विजय हा नक्की मात्र आपला असतो. परंतु याच्या अगोदर पहिला बॉल जसा डॉट झाला ना तसा मात्र दुसरा बॉल हलकासा शॉर्ट ऑफ लेन्स हात आला होता आणि टामेन देखील फार चांगलं जोडलं होतं पवनने आणि सर बॉल देखील पाठवून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. धावा 6 मिळाल्या आणि 6 धावांनंतर मात्र धाव फलक जो आहे स्कोर बोर्डवर धावा लागल्या जातात 27 रन बनलेले आहेत. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये धावा येतात, धावा बनतात आणि बनवणं देखील गरजेचं आहे. जबरदस्त तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा थांबल्या नाही आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु फिल्डर आहेत वाईड मिड विकेटला फिल्डर आहेत त्यांनी पकडला हा झेल आणि आणखी एक विकेट बिग ग्रुप या संघाला बसला हा 4था धक्का. फलंदाज दीपेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. जसा षटकार लागला ना तसा मात्र तोडीस तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 27 रन बनलेले आहेत आणि 4 चेंडू देखील झालेले आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर मात्र डॉट गेला, तिसऱ्या बॉलवर षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र विकेट प्राप्त केलेला आहे गोलंदाज भूषणने. म्हणजे 4 बॉलमध्ये त्यांनी देखील आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मात्र येणारे 8 बॉल तुमच्याकडे बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये रन बनवायचे आहेत आणि अजूनही 15 धावांची गरज आहे 8 बॉलमध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे, निश टाइम फटका आणि त्याच्यानंतर मात्र पकडला हा झेल. कारण फिल्डर ज्या क्षेत्रामध्ये आहे थोडंसं एलिमिनेशन एफर्ट थोडंसं कमी पडला आणि शॉर्ट सिलेक्शन मात्र तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. परंतु शॉर्ट सिलेक्शन फार चुकीचं निवडलं आणि सरळ बॉल फिल्डरच्या हातामध्ये बिसावला आणि आणखी एक धक्का बसला. म्हणजे 5वा विकेट म्हणजे अर्धा संघ इथे गारद झाला या बी ग्रुप या संघाचा. प्रत्येक बॉलच्या मागे समीकरण आहे ते थोडंसं बदलताना पाहायला मिळेल. येणारे बॉल 7 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूमध्ये 15 धावांची गरज होती परंतु विकेट गेला आणि लागोपाठ बॅक टू बॅक 2 विकेट गेलेले आहेत. नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. म्हणजे ध्येय प्राप्तीसाठी केलेला प्रयत्न म्हणजे ध्येय गाठण्यासाठी त्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक समस्या अडचणी आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण त्रास करून केलेल्या कृती आणि केलेला प्रयत्न म्हणजे संघर्ष. यश भोईर यांच्या वतीने आणि विकेट हॅट्रिक करता 500 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे गोलंदाज भूषणला आणि सलग लागोपाठ 2 बॅक टू बॅक विकेट सुद्धा हासिल केलेले आहेत, प्राप्त केलेले आहेत. शेवटचा बॉल आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडूची व्यवस्था करा. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. जे खेळाडू नक्कीच जेवणाचे बाकी असतील त्यांनी देखील जेवण करून घ्यायचं आहे. तसेच संघाचे संघ मालक नक्कीच आमचे ग्रामस्थ भिनार आपण देखील जेवणाचे बाकी असेल तर आपण देखील जेवण करायचं आहे. फलंदाजांना देखील खंबीर राहणं गरजेचं आहे. गोलंदाजाला देखील हा बॉल फार निर्णायक हाता लावा लागणार आहे. तर 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. म्हणजे ज्या प्रकारे म्हणतात ना की आयुष्याच्या हिंदोल्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात आणि आपण त्या स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी कालोख रात्र सरली की लख पहाड असते तसं आपण फक्त आणि फक्त खंबीर राहणं हे गरजेचं असतं. परंतु यावेळेला अंतिम बॉल जो आहे तो देखील डॉट गेला म्हणजे समीकरण वाढलं. येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये रन बनवायचे आहेत 15. म्हणजे समीकरण थोडंसं वाढलेलं आहे. 3 षटकं संपली. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितला कपिल गाठा थोडंसं खर्चिक ठरला होता. 14 धावा त्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्या.
त्याच्यानंतर सेकंड ओव्हरचा स्पेल आहे सुधीर भोईर, त्याने मात्र जबरदस्त चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलं, त्याने 6 धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्या. आणि त्याच्यानंतर मात्र येणारं तिसरं षटक जे आपण पाहिलं भूषण, त्याने 7 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे 2 षटकामध्ये 14 धावा ज्या खर्च केल्या, म्हणजे 2 षटकं चांगली राहिलेली आहेत मयुरेश एंटरप्राइजेस या संघाकरिता. आणि त्याच्यानंतर मात्र येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये अजूनही धावा बनवायच्या आहेत 15. सहा चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना सर्वात महत्त्वपूर्ण, कारण संयम हा यश मिळवण्यासाठी के महत्त्वपूर्ण घटक आहे. परंतु समीर, पवन आणि रोहित हे 2 फलंदाज आहेत, त्यांच्यावर पूर्णपणे दारोमदार आहे, जबाबदार आहे, संपूर्ण टीमचा विश्वास आहे. तो विश्वास सार्थपणे निभावणं ही खरी आपली जबाबदारी आहे. करून बघू म्हणून केलेली सुरुवात यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल. या वेळेला मात्र क्लास स्टाबिंग मात्र लाजबाब आहे, परंतु फिल्डर आहेत बॅकफुट पॉईंटला. तिकडी बॉल हलकासा जसा पडला ना तसा मात्र हलकासा थोडासा टर्न झाला, ग्रीप घेतला बॉल आणि त्याच्यानंतर मात्र फिल्डर आहेत. आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु पहिल्या बॉलवर आलेले आहेत 2 धावा. चांगल्या प्रकारे बॅकवर्ड पॉईंटकडे खेळले होते, कारण फिल्डर देखील तिकडे तैनात केलेले आहेत. येणारे बॉल आहेत 5 बाकी आणि 13 धावा बनवायच्या आहेत. रोहित आहे, फार मोठी जबाबदारी आहे. पवन आहे, पवन 4 धावांचं योगदान. यावेळेला मात्र लॉंग लेगकडे हा बॉल, अरे शॉर्ट लेगकडे हा बॉल जरूर गेला होता, परंतु पंच देखील आपल्याकडे वळाले आणि वाईड बॉलचा इशारा दिलेला आहे. डाऊन द लेग बॉल हाताला होता, कारण फिल्डर देखील आपल्याला बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये आहेत. त्यांनी फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि जर का खराब फिल्डिंग झाली असती तर कदाचित लॉंग लेग बाउंड्रीकडे देखील हा बॉल. डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांची कुठल्या प्रकारचा वादविवाद आपण करायचा नाही. पंचाचा निर्णय जो असणार आहे तो अंतिम असणार आहे, कारण ऑफिशियल पंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी. अगदी कुठल्याही प्रकारे पंचांकडे धात मागू नका आणि पहिला अंपायर जो डिसिजन देतील तो आपल्याला मान्य करावं लागेल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. ज्यावेळी देखील मात्र खेळण्याचा प्रयत्न पवनने केलाय, परंतु फिल्डर आहेत लांग ऑफला वेट केले, तिकडे खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. एका टप्प्याने बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. महत्वपूर्ण चौकार आलेला आहे, कारण दुसरा बॉल जो आपण बघितला ना ते दुसऱ्या बॉलमध्ये 1+1 म्हणजे 2 धावा आल्या होत्या आणि पहिल्या बॉलवर देखील 2 धावा अंकित केल्या होत्या, म्हणजे 2 एका चेंडूमध्ये 4 धावा आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मात्र दुसरा बॉल अनलिगल पाहायला मिळाला. तिसरा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा हाताळला आणि तसं मात्र जसं वाईडिश लॉंग ऑफमध्ये खेळलेत ना तसं मात्र त्याच्यावर 4 धावा देखील आलेल्या आहेत, म्हणजे 8 धावा या 2 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे येणारे बॉल आपल्याकडे बाकी आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये अजूनही धावांची गरज आहे 7. समीकरण मात्र थोडंसं सोपं राहिलेलं आहे. 4 बॉल आहेत आणि 4 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज ललित. फिल्डिंगची थोडीशी प्रिपरेशन जर आपण बघितली तर ऑन साईडला मात्र प्रोटेक्शन वाढवलंय. यावेळेला मात्र पुन्हा शेदा पॉईंट क्षेत्राकडे खेळलेत, फिल्डर आहेत. थोडासा बॉल टर्न घेतलाय, खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र हा बॉल देखील फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. कारण 15 धावांची आवश्यकता असताना ललित यांच्यावर मात्र ही जबाबदारी दिली आणि दिल्याच्या नंतर मात्र अगदी थोडेसे बॉल जसे येतात ना तसं मात्र थोडंसं वेट केलं जातं. वेट फॉर वॉच पद्धतीने खेळले, बॅकफुटला जातात आणि सरळ इनसाईडला धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. कारण एक बॉल देखील आपण जर बघितला तर डाऊन द लेग हाताला होता आणि त्याच्यानंतर मात्र बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर देखील तैनात केला होता, परंतु फिल्डिंग फार खराब पाहायला मिळाली. जसा बॉल पडला ना तसा हलकासा टर्न झाला बॉल आणि बॅकवर्ड पॉईंटकडे हा बॉल देखील निघून गेला 4 धावांकरिता. म्हणजे समीकरण जे आहे ना ते फार सोपं राहिलेलं आहे. येणारे बॉल 3 आहेत आणि 3 बॉलमध्ये धावांची आवश्यकता आहे 3. 39 धावा लागलेल्या आहेत आणि 3 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल सुद्धा 3 बाकी आहेत, म्हणजे प्रत्येक बॉलच्या मागे एका धावेचं समीकरण आहे. रन बॉल टू इक्विवेशन पाहायला मिळेल.
ज्या वेळेला देखील सलंग कार्पेटसाने असं खेळलेत स्पर्ध फिल्डर आहेत आणि फेकी देखील तिकडे खराब पाहायला मिळाली. 2 धावा मात्र एक्झिक्यूट केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मात्र तिसरी ही धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये हे मात्र पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले नाही आहेत. फलंदाज रोहित बाद झालेले आहेत तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. आणि पवन बाद झालेले आहेत पण रोहित आहेत म्हणजे 2 धावा ज्या ठिकाणी एक सिंगल होती तिथे मात्र एक्स्ट्रा ओव्हर थ्रो झाला आणि त्याच्यानंतर मात्र बॅकअपला प्रोटेक्शन देखील दिलं नव्हतं आणि अशा वेळेला मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट झाली परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज देखील बाद झाले पवन आणि त्याच्यानंतर मात्र येणारे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. काय घडेल या मॅचमध्ये काय जबरदस्त मॅच मात्र रंगली या. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. नवीन अजय पाटील नवीन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये गेलेत. काय जबरदस्त मॅच मात्र जरीही 42 धावांचं लक्ष असलं कारण ज्या वेळेला म्हणतात ना की आयुष्यामध्ये खूप संघर्ष ज्या वेळेला करावा लागला ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण आयुष्यामध्ये संघर्ष करण्याची एक संधी त्यांना मिळते ना की ज्यांच्याकडे क्षमता असते. परंतु येणारे बॉल 2 बाकी आहेत. 2 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता असताना नवीन फलंदाज अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फिल्डिंगची विवरेशन जर आपण बघितली तर थोडीशी फिल्डिंग यावेळेला मात्र पॉइंटला खेळलेत. वेट फॉर वॉच पद्धतीने खेळले. डीप पॉइंटला हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर विजयाकरिता आणि विजयाकरिता ठोकलेला चौकार आणि अजय पाटील स्वतः संघ मालक आहेत आणि काय जबरदस्त थोडंसं बेट फॉर वॉच पद्धतीने खेळले आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं बॅकफुटला गेले जागा बनवली आणि त्याच्यानंतर मात्र पॉईंटकडे फटका देखील चांगला टिअर केला आणि 4 धावा मिळाल्या. बी ग्रुप हा संघ मात्र ही पहिली मॅच जिंकलेली आहे. अभिनंदन अजय पाटील आणि टीम. हार्डलक मयुरेश एंटरप्राइजेस या संघाला मात्र इथे पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि या मॅचमधला सामनावीराचा पुरस्कार जो आहे जो सामनावीराचा किताब आहे तो आपण देणार आहोत. ध्रुवी 11 या संघाकडून मोहन राणे यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि मुखर्जी यांच्याकडून त्याला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. पुढील सामना आपण त्या संघाचा पाहणार आहोत. तर बोलू आपण मॅन ऑफ द मॅचकडे. प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक आमच्या व्यासपीठावरून दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर सामनावीराचा पुरस्कार जो आहे आणि ज्याने जरीही पहिलं पॉवरप्लेचं षटक हाताळलं आणि बॅटिंगमध्ये सुरुवात मात्र दमदार करून दिली होती 11 धावांचं योगदान दिलं होतं आणि सामनावीराचा पुरस्कार जाईल संजय घाटाल. संजय घाटाल. घाटाल हे तो घाटे का सौदा नाही आहे. नक्कीच आपण बघतोय संजय घाटाल ज्याच्या नावामध्ये जय आहे. संजय घाटाल ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. संजय आपण या आपणास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. हे आपण पाहू शकतो आकर्षक पारितोषिक आपण पाहतोय ज्यामध्ये आकर्षक ट्रॉफी त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स. जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे श्री महेंद्र पुंडलिक भोईर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन नाना भोईर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. हे आपण पाहू शकता. त्यानंतर अजकुज तुफानी करते आमचे सकाळी समालोचक जे पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये देखील आपण पाहणार आहोत. संदेश वखर यांच्या माध्यमातून ही कोल्ड ड्रिंक्स दिली जाते आणि त्यानंतर हर्ष भोईर यांच्या शुभ हस्ते नक्कीच हे कोल्ड ड्रिंक्स दिले गेले आणि त्यानंतर विनोद शेट भोईर स्पॉन्सर हे नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते मनीष भोईर यांच्या शुभ हस्ते. तर या मॅन ऑफ द मॅच नंतर बोलूया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. सर सचिन भोईर जे पॅकर्स आहेत ध्रुवी 11 त्या संघाचे पॅकर्स